नायर डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदेगाव येथे 70 शॉप व 40 फ्लॅटची भव्य अशी वास्तू। श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स, नाशिक रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर। हवेशीर ठिकाण, उत्कृष्ट दर्जेदार काम। राजू नायर डेव्हलपर्स, एकदा अवश्य भेट द्या। नायर डेव्हलपर्स www.nayerdevelopers.com। राजू नायर, मोबाईल नंबर 9175757555। गुंडाविरोधी पोलीस पथकाची धडाकेबाज कामगिरी। कसायाच्या ताब्यातून 10 गोवंश जनावरांची केली सुटका। काल रात्री गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार रात्री गस्त करत असताना पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वडाळा गाव इंदिरानगर येथे 4 चाकी वाहनामध्ये गोवंशीय जातीचे जनावरे कत्तलीसाठी येणार असल्याचं समजलं। गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्चाव यांना याबाबत माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा गाव इंदिरानगर परिसरात सापळा रचून सकाळी 7:30 वाजता अक्रम शेख यांच्या बिस्मिल्लाह लॉज वडाळा गाव नाशिक येथे संशयित आरोपी रिजवान नूर आलम शेख वय वर्ष 26, दुसरा संशयित अय्याज फैयाज बागवान वय वर्ष 40 यांनी एक पिकअप बुलेरो 4 चाकी वाहनामध्ये 10 गोवंश जातीची जनावरे बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी आणली असल्याचं निदर्शनास आलं। संशयित आरोपी सद्दाम बबलू कुरेशी, नदीम चांद शेख, अजीज कादिर कुरेशी यांच्या सांगण्यावरून गिरणारे परिसरातून कत्तलीसाठी सदर जनावरे आणली होती। त्यावेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते व इतर पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून शितापीने संशयित आरोपी रिजवान नूर आलम शेख, दुसरा संशयित अय्याज फैयाज बागवान या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील कत्तलीसाठी आणलेली 10 गोवंश जातीचे जनावरांची सुटका करून तपोवन येथील गोशाळेमध्ये जमा केली। सदर संशयित आरोपींनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्या बंदी लागू असताना सुद्धा सदर कायद्याचे उल्लंघन करून गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी आणली असल्याने इंदिरानगर पोलीस ठाणे येथील महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या धडाकेबाज कामगिरीमुळे गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी आणि इतर पोलीस अंमलदारांचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।